श्री उपासनी साई वाक्सुधा भाग 5वा अध्याय क्रमांक 30वा शके 1847 चैत्रवद्य 5 सोमवार तारीख 13 एप्रिल सन 1924। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। श्री सच्चिदानंद सद्गुरुवे नमः। अथ त्रिशततिमो अध्याय प्रारंभ। भवबंधनातून मुक्त होण्याचा सोपा उपाय। ईस्टरच्या सुट्टीत आलेले लोक परत जाण्याकरता परवानगी मागत असताना त्यांना उद्देशून महाराज म्हणाले, परमेश्वराचे नेहमी स्मरण व सेवाधर्म करीत जा। मनुष्य जन्मात केव्हा केव्हा आपल्या इच्छेप्रमाणे गोष्टी घडतात, त्यावेळी हर्ष मानू नये व केव्हा केव्हा इच्छेविरुद्ध गोष्टी घडतात, त्याबद्दल खेद मानू नये। संसार प्रपंचाची मायाजाळाची बाजू व जन्ममरणाची बाजू घेऊन प्राणी दुःख भोगतो, याला भवबंधन असे म्हणतात। जरी सुखदुःख जन्ममरण दोन्ही खोटे आहेत तरी बांधला गेला आहे। मग या संसार प्रपंचाच्या बंधातून सुटावयाचे झाले तर कोठेही परमेश्वर बुद्धी धरून त्याच्याशी बांधून घेतले पाहिजे, म्हणजे संसार प्रपंचाधिक भवबंधनातून प्राणी मुक्त होतो। परमेश्वराच्या जाळ्यात बांधला गेला तर मायाजाळातून मुक्त होतो। परमेश्वराच्या जाळ्यात बांधून घेण्याकरता कोणीही येथे येतात किंवा आणखी कोठेही परमेश्वरी स्थानात जातात। परमेश्वराच्या बाजूत जितक्या लवकर बांधून घ्यावे तितक्या लवकर दुःख बंधातून मोकळे होता येते। परमेश्वरास आपल्या हृदयात बांधून घ्यावे आणि आपण तरी त्याच्या संबंधी पुण्यकारक सत्कर्मे करण्याचे योगे बांधले जावे, म्हणजे हा दुःखरूपी भावबंध मुक्त होईल। असे परमेश्वरी सत्कर्म करण्यात काही अशक्य असे नाही, त्यात काही दगडासारखे ओझे उचलीत बसावे लागत नाही, सोपे तर आहे। यात संसार प्रपंच बळे होऊन सोडलाच पाहिजे असे नाही। घरदार संसार प्रपंच खुशाल करा, परंतु त्यात जसे तुम्ही काळजी करून मुद्दाम होऊन बांधून घेण्याची खटपट करता, त्याबरोबर परमेश्वरी सत्कर्मातही हटकून निश्चयाने बांधले जाल असे प्रयत्न ठेवा। संसार प्रपंचाधिक व्यवहार हा बोलून चालून खोटा व असत आहे, तो नाहीसा होऊन जाईल आणि सत्कर्माच्या योगे परमेश्वरासंबंधी हा खरा आणि सत आहे तो राहून जाईल, तो कायम असतो। परमेश्वराच्या बाजूचा सत्कर्माच्या बाजूने जर तुम्ही विशेष काळजीने संबंध ठेवणार नाही तर संसार प्रपंचाचा जो खोटा दुःखकारक संबंध हा असत आहे म्हणून तो नाहीसा होऊनच जाईल, अशी कोणी कल्पना घेऊ नये। कारण तो असत आहे व नाहीसा जरी होतो तरी त्याची एक दुःखकारक बाजू जो नाहीशी होते तोच त्याच्या पाठोपाठ दुसरी दुःखकारक बाजू येतच राहते। म्हणून ती असत जरी आहे तरी ती दुःखकारक संसाराची बाजू निरनिराळ्या तऱ्हेने कायमच होत राहते। मिळून शेकडो जन्मापर्यंत ही दुःखकारक बाजू सुटतच नाही। आपण जगातच आलो आहोत तर संसाराची बाजू प्रमाणात योग्य रीतीने करावयाची तर करा, परंतु परमेश्वरी सत्कर्माचा जोड नेहमी पक्का करून ठेवीत राहिले तर निरनिराळ्या तऱ्हेने होणारी जी संसाराची दुःखकारक बाजू ती हिच्या जोरावर बंद पडते आणि परमेश्वरी सत अवस्था नित्य असणारी आहे, म्हणून ती सत्कर्माच्या पुण्यशाली बाजू कायम राहून जाते। त्याचा परिणाम म्हणजे संसारी बंध सुटून निरंतर सुखाचीच बाजू हाती येते। तर योग्य रीतीने संसार प्रपंच करीत असताना असत मार्गाची म्हणजे दृष्ट व्यवहाराची सवय न लावून घेता परमेश्वरी जोडण्यासाठी निरनिराळ्या प्रकारांनी परमेश्वरी सत्कर्म करण्याची सवय लावून घ्यावी। इतक्यात कोणी विचारले की आम्ही संसार प्रपंचात गुंतलो, आम्हाला सत्कर्मे करण्यास वेळ सापडत नाही, त्याला काय करावे? अरे असे कुठे होते काय? आणि असे म्हणणे तरी मनुष्याला शोभते काय? आणि तशात आपण हिंदू आणि त्यातही ब्राह्मण व कोणी ब्राह्मणांसारखे अशांनी परमेश्वरी सत्कर्म करण्यास वेळ मिळत नाही असे म्हणणे म्हणजे मनुष्याला किती भयंकर कलंक आहे, असे मनातसुद्धा किती शोचनीय आहे। अरे फालतू गप्पा गोष्टी व लोकांच्या उठाठावी करायला, नाटके तमाशे पाहायला, ज्यांना आपल्याशी अर्थाअर्थी संबंध नाही अशा मनाचे घाणेरडे विचार वाढवणाऱ्या गोष्टीने भरलेली वर्तमानपत्राची पारायणे करायला वेळ मिळतो आणि जी खऱ्या सुखाची व खऱ्या कल्याणाची अशी परमेश्वराची सत्कर्मे करण्यास वेळ होत नाही, हे म्हणणे शोभते का? आपल्या काही जरुरीचे काम असल्यास किंवा काही विशेष सुखाचा प्रयत्न करावायचा असल्यास आपण अर्धा पाऊण तास वेळ काढतोच की नाही?
तसे परमेश्वराची सत्कर्मे ही सर्व प्रकारच्या सुखासाठीच तर आहेत. परमेश्वराची भेट म्हणजे नेहमीचे सुख असते. जरी संसार प्रपंचाच्या कामामुळे सवड नसेल तरी त्यातल्या त्यात वेळ काढून पूर्वी केव्हा सांगितल्याप्रमाणे थोडा वेळ एकांतात बसून मानसपूजासारखे ध्यानधारणा किंवा जपजाप किंवा कोणत्याही इष्टदेवतेची यथासांग बाह्यपूजा इत्यादी ज्याच्याकडून जी होण्यासारखी असतील ती सत्कर्मे करून परमेश्वराचे बांधले जावे. अशा रीतीने परमेश्वराशी जोडण्यासाठी स्वधर्म पालन करून निरनिराळी परमेश्वरी सत्कर्मे करीत करीत जे संसार करतात तेच खरे संसारी. परमेश्वरी बाजू न स्वीकारता संसार प्रपंच करतात त्यांचा परिणाम भयंकर व प्रज्वलित अग्नीत म्हणजे जन्मोजन्म भयंकर दुःखात पडण्यासारखे असते. याकरता संसाररूपी अग्नीतून निघण्यासाठीच स्वधर्माचरण व परमेश्वरी सत्कर्मे हा मुख्य उपाय आहे. मोठ्या पाण्यातून जाण्यासारखे हे आहे. समुद्राच्या पलीकडे जाण्या येण्याची जरुरी असते. त्याकरता त्या पाण्यात डुबले जाऊ नये, ओले होऊ नये. समुद्राच्या पार जाऊन जे काम आहे तेही झाले पाहिजे. यासाठी जाणारे येणारे लोक जसे नाव, होडी, जहाज यांच्या सहाय्याने जाणे येणे करतात त्याप्रमाणे संसार प्रपंच हा एक भवसागर आहे. जन्म घेणे म्हणजे त्या दुःखकारक अशा भवसागरात पडणे. कर्म प्रारब्धाचा भोग भोगून क्षय होण्यासाठी संसार प्रपंच हा करावाच लागतो. तो करताना या भवसागरातून बुडून जन्मजन्म दुःखाचे आघात होऊ नये यासाठीच त्याच्या पार होऊन अखंड सुखात जाण्याकरता नाव होडीसारखे तारून नेण्याला योग्य असे स्वधर्माचरण, परमेश्वरी सत्कर्मे, सात्विक गुण यांचा ज्यांनी पक्का जोडून ठेवला असेल ते संसार प्रपंच करूनही त्यातील दुःख न भोगता भवसमुद्रातून पार जाऊन अखंड सुखात जातात हा निश्चय समजा. विंचवापासून परमेश्वरी लाभ. इतक्यात सांबाबाईच्या लहान मुलीस विंचू डसल्याचे ऐकून, विंचू डसला म्हणजे 100 गुन्हे माफ होतात. विंचू डसल्यापासून रामनामाचा, इष्टदेवतेच्या मंत्राचा किंवा ब्राह्मणांनी गायत्री मंत्राचा जप सारखा करावा म्हणजे पुरश्चरण होते. त्याच्या वेदना सहन करण्याची शक्ती येते. परमेश्वराची मोठी कृपा आहे की तो आपणच विंचू बनतो व डसतो आणि त्यायोगे त्याचे पापहरण करून घेतो. म्हणून तशा वेळेस परमेश्वराचे स्मरण करीत त्या वेदना सहन कराव्या हे उत्तम. असेच विंचवासारखे प्रसंगाने जे त्रास येत जातील ते सहनच करीत गेले म्हणजे सहनाभ्यास होऊन त्याची दुःख भोगणारी जीव अवस्था नाहीशी होऊन परमेश्वरी अवस्था प्रकट होईल. सांबाबाई म्हणाला, लहान मुलीस डसला हे फार वाईट झाले. मोठ्याच डसला असता तर बरे झाले असते. त्यावर महाराज म्हणाले की लहानाच डसला हे बरे झाले. तिचे पूर्वजन्माचे सर्व गुन्हे परमेश्वराने नाहीसे करून टाकले असे समजून घ्या. लहान मुले फार सोसतात. याविषयी झालेली गोष्ट सांगतो. एक लहान दूध पिते पोर होते. त्याची आई जरा आळशी होती. तिने त्या पोरास न्हाऊ घालून पाळण्यात घालून झोके देऊ लागली. इतक्यात तिने त्याचे पांघरून झाडले नसल्यामुळे त्यात विंचू होता. तो वळवळ करून त्या पोरास डसला. तसे ते पोर मोठ्याने रडू लागले. आळशीच ती पोर का रडते हे बघता ती रागावून म्हणते, रडकेच पोर, न्हाऊ घातले, आता काय झाले रडायला, असे म्हणून गाणे म्हणून झोके देऊ लागली. इतक्यात तो विंचू त्याला दुसऱ्या ठिकाणी डसला. ते पोर जसजसे वळवळ करी तसतसे तो विंचू त्याचा डंख मारी. शेवटी त्या मुलाचा बाप बाहेर बसला होता. तो म्हणाला, अगं केव्हाचे मूल रडते, ते का रडते ते तरी पहा. ती म्हणते, मी काय करू, ते सारखे रडतेस. तो म्हणाला, पहा तर खरे का रडते ते. शेवटी तिने मुलाला काढण्याकरता पाळण्यात हात घातला. तो तिलाही विंचवाने डंख मारला. तिने मुलाला तसेच सोडले व नवऱ्यास हाक मारू लागले. त्याने येऊन काय झाले म्हणून विचारले तरी काही सांगेना. मुलास काढा एवढेच म्हणे. शेवटी त्याने मुलास काढण्याकरता पाळण्यात हात घातला. तो त्यालाही विंचू डसला. तो म्हणाला, पहा तुझ्या आळशीपणाने मुलाला 2-4 ठिकाणी विंचू डसला. तुला डसला व मला डसला. मग त्याने पांघरून काढून झाडले तर त्यातून विंचू खाली पडला.
त्याला मारला तरीही बाई आई 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 बाई बाई करत बसली. ती म्हणे, मला विंचू डसला, माझ्याने मुलाला सांभाळत नाही, तुम्ही सांभाळा. शेवटी बापानेच मुलाला पाळण्यात निजवले व दोघे आई आई बाई बाई करत बसले. तो म्हणे, उशीर झाला, स्वयंपाक कर. ती म्हणे, माझ्याने काही करवत. शेवटी दोघांनी मिळून एका एका हाताने कशी तरी भाजी भाकरी केली व खाऊन बसली रडत. इतक्यात शेजारीन बाई आली व तुम्ही का रडता म्हणून विचारले. त्याने तिला सर्व वर्तमान सांगितले. ती म्हणाले, तुम्हास एकीकडे विंचू डसला, पण त्या पोरात जास्त ठिकाणी डसला असूनही ते झोपी गेले व तुम्ही आई आई बाई बाई करत बसले. त्या मुलापासून काहीतरी अक्कल शिका व काहीतरी सोसा. ते ऐकून ती थोडीशी लाजली. मूल थोड्या वेळाने जागे झाले. त्याला वेदना होत असल्यामुळे ते थोडे रडले व पुन्हा निजून गेले. सारांश, मुलांच्या ठिकाणी सहनशक्ती जास्त असते, कारण त्यांना जीवदशा कमी असते. जितक्या जीवदशा कमी तितकी ईश्वरी अवस्था अधिक व दुःखाचा अनुभव कमी. दगड माती दगड यांच्या ठिकाणी जीवदशा कमी, म्हणून त्यांना सुखदुःख अनुभव कमी येतो. सुखदुःखाचा अनुभव येत नाही. सत्पुरुष तरी विंचू सापासारखे असतात. ते वाटेल त्या तऱ्हेने दुःख व त्रास देतात. त्यापासून सुख असते काय, तर परिणामी सुख असते. यत दग्रे विषमिती परिणाम मृतोपम. विंचू सर्पाच्या विषासारखे अगोदर जे दुःख देणारे, तेच परिणामी अमृतासारखे सुख देणारे होते. विंचू सर्प इत्यादी दंश करून दुःख देतात, तर त्यापासून परिणामी सुखच आहे. म्हणून विंचू सर्प नारायण परिवंदावी दुरून. या अध्यायाचे जे कोणी श्रवण पठण करतील व त्याप्रमाणे वागत राहतील, त्यांना संसार प्रपंचात दुःखाचा अनुभव न येता आणि अंतकाळी संसार प्रपंचाची बाधा न होता त्यांचा आत्मा पवित्र राहून परमेश्वरी अखंड सुखाकडे जाईल, असा निश्चय समजावा. त्यांना विंचवाची बाधा होणार नाही. सहन अभ्यास होऊन पुरस्सन केल्याचे फळ मिळेल व अखेर ईश्वरी सुखाचा लाभ मिळेल. ओम तत्सत इति. श्री सच्चिदानंद सद्गुरू उपासने प्रणिताया वाक्सुदाया. परमेश्वरीचा लाभ आणि विंचवापासून परमेश्वराचा लाभ इत्यादी विषय विवरण नाम 330 अध्याय समाप्त. ओम तत्सत. ब्रह्मार्पणमस्तु. शुभम भवतु. जय सद्गुरू.